शाळा की शिकारीचे अड्डे। 8 वर्षाच्या चिमुकलीचा विनयभंग आणि शिक्षण व्यवस्थेचा उघडा पडलेला अधपात। शाळा म्हणजे संस्कार, सुरक्षा आणि विश्वासाचे स्थान असते। मात्र सिन्नरमधील सॅक्रेड हार्ट पब्लिक स्कूलमध्ये घडलेल्या घटनेने ही सगळी गृहीतके अक्षरशः चिरडून टाकली आहेत। अवघ्या 8 वर्षाच्या चिमुकलीचा शिक्षकाकडून विनयभंग होतो, पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल होतो आणि तरीही शाळा प्रशासन आरोपीच्या पाठीशी उभे राहते। याला शिक्षण म्हणायचे की निर्लज्ज गुन्हेगारीचा आश्रय? हा प्रकार केवळ एका विकृत शिक्षकाचा नाही, हा संपूर्ण शिक्षण व्यवस्थेच्या कुजलेल्या मानसिकतेचा आरसा आहे। विद्या देणारे हात विकृतीने माखलेले। ज्या हातांनी पाटीवर ज्ञान लिहायचे त्या हातांनी बालिकेच्या अंगाला स्पर्श केला जातो। वर्ग, असेंब्ली हॉल, बाथरूमकडे जाणारा रस्ता, सगळीकडेच भीती। हा केवळ विनयभंग नाही तर बालमनावर केलेला क्रूर मानसिक अत्याचार आहे। आणि प्रश्न असा आहे की हा शिक्षक इतका निर्डावलेला कसा झाला? त्याला ही मोकळीक कुणी दिली? शाळा व्यवस्थापन गुन्ह्यातील मूक भागीदार। पालक जाब विचारतात, तक्रार करतात, पण उत्तरात मिळते अरेरावी, दडपशाही आणि कातडी बचाव। शाळेची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी एका चिमुकलीचे बालपण वेदीवर चढवले जाते। हा केवळ नैतिक अपराध नाही तर सामाजिक गुन्हा आहे। आरोपीला पाठीशी घालणारे व्यवस्थापनही या गुन्ह्यातील सह आरोपीच मानले पाहिजे। दुसरी चिमुरडी गप्प का आहे? आणखी एका मुलीबाबत असाच प्रकार घडल्याची चर्चा आहे, पण पालक तक्रार द्यायला घाबरतात। ही भीती कोणाची? पोलीस, शाळा, समाज, सगळ्यांची? कारण व्यवस्था पीडितांच्या बाजूने उभी राहत नाही हे पालकांना ठाऊक आहे। ही भीतीच गुन्हेगारांची खरी ताकद बनली आहे। पॉस्को कायदा फक्त कागदावर। पॉस्को कायदा अस्तित्वात आहे, पण शाळांमधील प्रत्यक्ष सुरक्षा कुठे आहे? CCTV, महिला समुपदेशन, तक्रार निवारण समित्या हे सगळे फक्त परवानगीच्या फाईलपुरतेच मर्यादित आहेत का? जर एका शाळेत शिक्षक इतक्या बिनधास्तपणे बालिकेचा विनयभंग करू शकतो तर कायदा आणि प्रशासन नेमके काय करत आहे? आज गप्प बसलो तर उद्या कोण? आजही एक चिमुकली आहे, उद्या आणखी कोणाची मुलगी, कुणाची बहीण, कुणाची नात। समाज जर आज आवाज उठवणार नसेल तर उद्या अशा बातम्या सामान्य होतील आणि तेव्हाच समाजाचा खरा मृत्यू होईल। आता कठोर कारवाई हवी। या प्रकरणात केवळ शिक्षकावर कारवाई पुरेशी नाही, आरोपी शिक्षकाला तात्काळ अटक आणि कठोर शिक्षा। शाळेची मान्यता रद्द करण्याची प्रक्रिया, शाळा व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करणे, शिक्षण विभागाची चौकशी, बालकांसाठी स्वतंत्र तक्रार यंत्रणा, हे सगळे तातडीने झाले पाहिजे। कारण ही लढाई एका मुलीची नाही, ही लढाई बालपण वाचवण्याची आहे। ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, सिन्नर।